नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बांधकाम कामगाराचा नवीन फॉर्म कसा भरावा, नवीन नोंदणी. तर बघा फॉलो करा. महाबीओसी या साईटवरती जायचं आहे. साईटवरती लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला वर्कर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला वरती डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर मंथ निवडायचं आहे आणि इयर. आधार कार्डवरती जी डेट ऑफ बर्थ आहे तीच तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 90 दिवसाचं प्रमाणपत्र पाहिजे. 90 दिवस काम करता म्हणून. ते तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर किंवा तुमच्या ग्रामसेवकाचं असेल तरी चालेल. त्याच्यानंतर आधार कार्ड पाहिजे. हे चेक तुमची पात्रता तपासून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे लोडिंग होईल. तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथं तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे. जे आधार कार्डवरती आहे सेम स्पेलिंग वगैरे मिस्टेक नको. तो व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. फादर नेम किंवा पतीचे नेम. त्याच्यानंतर सरनेम, आडनाव. त्याच्यानंतर तुमचं लिंग निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित आधार कार्डवरती जी आहे तीच तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी, वर्गवारी. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे जो आधार कार्डवरती आहे तो. व्यवस्थित जो पत्ता आहे तो बघून तुम्ही टाकायचा आहे. त्याच्यानंतर रोडच्या जागी तिथे तुमचं जे लँडमार्क वगैरे असेल ते व्यवस्थित भरायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं गाव टाकायचं आहे, कुठे राहतात म्हणून. त्याच्यानंतर सिटी, शहर, ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहेत ते टाकायचे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट प्लेस म्हणजे जवळपासचे राहता असं लँडमार्क टाकायचं तुम्हाला तिथे. त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर फॅमिली डिटेल भरायची तुम्हाला. मेंबर ॲड करायचे तर बघा इकडे तुम्ही स्क्रोल करायचं आहे या साईडला बघा. स्क्रोल केल्यानंतर इकडे तुम्हाला ॲड मेंबरचा ऑप्शन दिसेल. तर प्रोफेशन टाकून घ्यायचं. तसं ते मॅन्डेटरी नाही पण मी टाकतोय तर बघून घ्या. आणि जे शिक्षण झालंय ते एज्युकेशन डिटेल टाकायची. त्याच्यानंतर बघा ॲड मोर यावरती मी क्लिक केलं. फॅमिली डिटेल भरून घेणं. पतीचे नाव तुम्ही मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर बघा ऑटोमॅटिकली ते मराठीमध्ये येणार. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि आधार क्रमांक बघून घ्यायचा तुम्ही. आधार कार्डवरती तुमच्या आणि आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक हा चुकायला नको. व्यवस्थित बघून तुम्ही भरायचा आहे. कारण आधार क्रमांक चुकला तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही आधार क्रमांक टाकायचा. फॉर्म भरताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 90 दिवसाचं सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. हे असेल तरच तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह होईल. नाहीतर मग ते तुम्हाला प्रॉब्लेम होणार. त्याच्यामुळे 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजेच. फॅमिली डिटेलमध्ये तुम्हाला जे मुलं-मुली असतील ते 2 पाल्यांची तिथे माहिती तुम्हाला भरायची आहे. तर बघा मी माहिती भरून घेतो.
नेम, फादर नेम आणि सरनेम आणि तुम्ही काय काम करतात त्याची पण डिटेल तुम्हाला भरायची आहे. 90 दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे तुम्हाला आपलं जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्याचं जे लायसन असतं त्या प्रमाणपत्राचं तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. कारण 90 दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत तुम्ही ते कॉन्ट्रॅक्टरचं लायसन हे 2 सेम एका पी-डी-एफमध्ये मर्ज करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. तेव्हा तुमचं ते अप्रूव्ह होणार आहे. तर बघा मी ही माहिती भरून घेतो. पुढे बघा तुम्ही, मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कसं तुम्हाला ते मर्ज करायचं आहे पी-डी-एफ. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. नाहीतर तुम्हाला काहीही समजणार नाही. जरी तुम्हाला फॉर्म भरता आला तर तो रिजेक्ट होऊ शकतो किंवा काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जरी लंबा होत असेल तरी तुम्ही पूर्ण बघा. फॅमिली डिटेल भरल्यानंतर बघा मी आता पुढचं प्रोसेस. कामगाराचं स्वरूप निवडायचं. तुम्ही काय काम करतात? ऑल टाइप हेल्पर्स. जे तुम्ही काम करता ते तुम्हाला टाकायचं आहे. प्लंबर, फ्लोरिंग, स्लॅब, पेंटर वगैरे जे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला टाइप ऑफ इश्यू जारी करणाऱ्याचे प्रकार. कोणी तुम्हाला 9 दिवसाचं प्रमाणपत्र जारी केलं आहे. तर माझ्या केसमध्ये महानगरपालिकेच्या अधिकृत व्यक्तीने केलं आहे, त्याच्यामुळे मी ते ऑप्शन निवडलं आहे. त्याच्यानंतर जावक क्रमांक जो तुमच्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावरती असतो तो टाकायचा आहे आणि जावक डेट ही पण तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायची. त्यानंतर महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या व्यक्तीचं नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे. बघून घ्यायचं त्या प्रमाणपत्रावरती काय नेम आहे तेच तुम्ही इथे टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते मॅच पाहिजे नेम. बघा मी नाव टाकतोय. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. आता तालुका सिलेक्ट करायचा तुम्हाला, तुमचा जो तालुका असेल तो. त्याच्यानंतर सेंटर ऑफ व्हिजिट फॉर व्हेरिफिकेशन, पडताळणीसाठी तालुका केंद्र निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड अपलोड करायचे आहे. आधार कार्डची कॉपी तुम्ही स्कॅन करून ठेवली असेल ती तुमच्या त्याच्या डेस्कटॉपमधून तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. PDF फॉर्मॅटमध्ये JPG किंवा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये चालते. तर बघा मी इथे इम्पोर्ट करून घेतो आधार कार्ड. थोडीशी प्रोसेस लॉंग होते, बट मी पूर्ण प्रयत्न करतो की तुम्हाला माहिती जी मी सांगतोय ती समजली पाहिजे, म्हणून थोडा व्हिडिओ लॉंग होते. बघा JPG फॉर्मॅटमध्ये, तर मी त्याला आता PDF कन्वर्ट करेन. बघा सेव्ह ॲज PDF आणि फाईल नेम टाकून सेव्ह करणार आहे. ही प्रोसेस जर तुम्हाला माहिती असेल तर थोडंसं स्किप करू शकता. बट जे नवीन आहे, ज्यांना फॉर्म भरता येत नाही, माहिती नाही, त्यांच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो की व्यवस्थित व्हिडिओ समजला पाहिजे व फॉर्म भरताना कुठलाही प्रॉब्लेम नको, म्हणून मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. बघा 9 दिवसाचं प्रमाणपत्र आणि सर्टिफिकेट दोन्ही मी एकत्र करून मर्ज केलं आहे. आता बघा मी PDF त्याला पण सेव्ह करून घेतो. खूप लोकांचं कन्फ्युजन असतं इथे 90 दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत काय जोडायचं. तर बघा हे कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स तुम्हाला जोडावंच लागणार. तर बघा मी दोन्ही डॉक्युमेंट्स स्कॅन करून घेतले. तर मी इथे येऊन अपलोड करणार आहे. आधार कार्ड फाईल अपलोड सक्सेसफुली. 9 दिवसाचं प्रमाणपत्र हे पण तुम्ही अपलोड केल्यानंतर चेक टू लोड व्हिजिट डेट बघायची तुम्हाला डेट कोणती खाली आहे. तर बघा माझ्या केसमध्ये ते तुम्हाला डेटच अवेलेबल नाही, तर फॉर्म सबमिटच होणार नाही. तर मी चेक करतो की दुसऱ्या तालुक्यामध्ये अवेलेबल आहे का स्लॉट, बघून घेतो. कारण
स्लॉट भेटत नाही लवकर. नेहमी हा कोटा फुलच असतो. त्याच्यामुळे तुम्ही दुसरा तालुका निवडू शकता. तर बघा खूप जणांसोबत हा सेम प्रॉब्लेम होतो. तर बघा ह्याच व्हिडिओमध्ये तुमचं तो पण प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा आता तालुका चेंज केलाय बघा. सेव्हवरती क्लिक करतोय तर सेव्ह होत नाही. का? तर मी व्हिजिटिंग डेट सिलेक्ट केली नाही म्हणून. बघा आता मी डेट सिलेक्ट करतोय. तुम्हाला त्या जामनेर तालुक्यामध्ये अवेलेबल नव्हता स्लॉट, तर मी आता पाचोरा तालुक्यामध्ये बघतोय. स्लॉट अवेलेबल असल्यामुळे मी सेंड टू OTP वरती क्लिक करतोय. तर बघा OTP टाकून मी आता व्हॅलिड OTP वरती क्लिक करतोय. त्याच्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं. तर अपॉइंटमेंट सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला असेच मेसेज येईल. त्याच्यानंतर तुम्ही प्रिंटआउट काढायची आहे त्याची अपॉइंटमेंटची. प्रिंटआउट घेतल्यानंतर व्हिजिटिंग डेटला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत ही प्रिंटआउट घेऊन बांधकाम कामगाराच्या ऑफिसमध्ये जायचं आहे, जे तुम्ही व्हिजिटिंग सेंटर निवडलं आहे तिथे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. जय महाराष्ट्र.